नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण वेगळं आहे. तसं पाहायला गेलं तर सीना नदी ही चित्रगाव श्री येथून भरपूर लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाचं नियोजन प्रशासनाचं आहे आणि त्याबाबत ज्या काही घडामोडी झाल्या काल त्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्या अनेक बातम्या देखील आलेल्या आहेत आणि याबाबतच्या सध्या सर्वत्र चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. त्यातील काही चर्चा जी आहेत त्यांना वास्तव परिस्थिती देखील तेथील माहीत नाही. विनाकारण गावाची बदनामी करण्याचा काही जण प्रयत्न करतायत. मात्र त्यांनी जरा थोडी वास्तव परिस्थिती तेथील जाणून घ्यावी, कारण तेथील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. लेडी सिंगम म्हणून ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि त्याबाबत त्यांनी त्यांचं मत देखील व्यक्त केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विनाकारण प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा काहीतरी अपुऱ्या माहितीवरून ज्ञान पातळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पूर्ण वास्तव माहिती तेथील समजून घ्यावी. मुळात ही जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीची कारणं वेगळी आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरपूर लाभार्थ्यांसाठी वाळू वाटप मोफत वाळू देण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कधी घेतला याची देखील माहिती घेण्याची आवश्यकता आहे. कारण हा निर्णय गेल्या महिन्यात या वर्षात असा झालेला नाही, तर हा निर्णय 2025 मध्ये झालेला होता. त्यानंतर हे सध्या जी वर्ष आहे ते 26-27 वर्ष सुरू झालेलं आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करमाळ्यातून व्हायला उशीर का झाला याबाबत कधी कोण बोलेल का? कारण घरकुल लाभार्थ्यांची वाळू मिळाली असती तर घरकुलाची कामं लवकर झाली असती. अनेक सर्वसामान्य लाभार्थ्यांची कामं या वाळूमुळे अडकलेली आहेत. काही जण बेकायदा वाळू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो, त्याची देखील आर्थिक भुर्दंड त्याला सोसावा लागतो आणि हा भुर्दंड सोसावा लागू नये म्हणून सरकारनं घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत 5 तास वाळू देण्याचा निर्णय घेतला होता. मुळात त्याची अंमलबजावणी करमाळ्यात व्हायला खूप उशीर झाला. याबाबत देखील बोलण्याची आवश्यकता आहे. तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी याची अंमलबजावणी करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मुळात करमाळा तालुक्यात इतर ठिकाणी ज्या पद्धतीने बेकायदा वाळू मोठ्या प्रमाणात जप्त होती त्या प्रमाणात करमाळा तालुक्यात बेकायदा वाळू मोठ्या प्रमाणात जप्त होत नाही. जी वाळू जप्त झालेली असते ती वाळू प्रथम लाभार्थ्यांना देण्यात आली. मात्र त्यानंतर जे लाभार्थ्यांसाठी वाळू गट निश्चित करण्यात आलेले होते त्या गटावरून वाळू देण्याचं नियोजन प्रशासनानं केलं. मुळात हे जे नियोजन होतं ते नियोजन उन्हाळा सुरू होतानाच होणं आवश्यक होतं. कारण उन्हाळा सुरू झाल्याबरोबर हे जर नियोजन झालं असतं तर उन्हाळ्यात ह्या लाभार्थ्यांना वाळू मिळाली असती आणि त्यांची कामं देखील व्यवस्थित झाली असती. मात्र याची अंमलबजावणी व्हायला देखील उशीर झाला. कारण यासाठी नियम आणि अटी ज्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 9 जून पर्यंत या वाळू वाटपाचा प्रोग्राम संपवायचा होता. मग त्याच्या आधी 1 महिना म्हणजे 30 दिवस ही प्रक्रिया चालणार होती आणि हा आदेश आपल्या इथे झाला तो 12 तारखेला झाला. 12 तारखेपासून आपल्याला फक्त 9 जून पर्यंत दिवस सापडणार होते. त्यामध्ये काही दिवस वाढवून देखील घेण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र ही देखील म्हणजे वाळू वाटपाच्या दृष्टीने योग्य नियोजन झालेलं नव्हतं आणि मुळात जे गट निश्चित करण्यात आलेले होते त्या गटात जाण्यासाठी वाट अजिबात उपलब्ध नाही. त्या ठिकाणी वाळू खूप आहे. हे काही भुरटे काही जे म्हणतायत ना वाळू चोरीला जाते वाळू ही होती, तुम्ही येऊन एकदा प्रत्यक्ष नदीत पहा. जे गट निवडलेले आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाळू आहे. वाळूचा कण देखील तिथून चोरीला जाऊ शकत नाही. अरे बाबा मी तिथे रस्ता असता तर वाळू चोरी झाली असती का?
त्या ठिकाणी आज जायला मोकळी वाहनं त्या ठिकाणी जात नाहीत. तिथून वाळू चोरी झाली म्हणतात, वाळू चोरी गेलेली आहे, तिथं पुन्हा सुद्धा राहिले असताना तिथून एक खेप सुद्धा वाळू चोरीला जात नाही. त्यासाठी बाळेवाडीकर अतिशय दक्ष आहेत. यापूर्वी देखील तेथील संघर्ष करमाळा तालुक्याने पाहिलेला आहे. वाळूचं रक्षण हे शेतकरी करतात आणि त्यांच्यावरती आरोप केला जातोय की ही पण वाळू चोरी होती, स्थानिक वाळू चोरी करतात. कारण स्थानिक वाळू चोरी करून किती करणार आहे? तेथील लोकांची घरकुलं नाही आहेत का? त्यांना जर ह्या घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू नियमाची अंमलबजावणी वेळेत झाली असती तर ही वेळ आली नसती. कारण ज्या गटांमधून वाळू द्यायची होती त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनानं रस्ता करणं आवश्यक होतं. साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर वाळूतून वाहनं जाणार आहे, त्या ठिकाणी रस्ता नाही. मग तो रस्ता कोणी करायचा? हे ज्यावेळेस गट निश्चित करण्यात आले त्यावेळेस या भागाची पाहणी केली होती का? जर केली असेल तर मग तिथे जो रस्ता दाखवण्यात आलेला होता त्यावेळेसची काय वेगळी परिस्थिती होती का? याबाबत देखील खुलासा करणं आवश्यक आहे. आणि आज 12 मे 2026 रोजी येथील वाळू वाटपाचा आदेश ज्या वेळेस झाला तेव्हापासून 26 तारखेपर्यंत ह्या तलाट्याने, ग्रामसेवक असतील किंवा मंडळ अधिकारी असतील यांनी या भागाची पाहणी केली होती का? त्या भागात जाण्यासाठी रस्ता आहे का? याची पाहणी करणं आवश्यक होतं. याची जर पाहणी केली असती तर ही नामुष्की प्रशासनावरती आली नसती. याबाबत स्थानिक नागरिक देखील माहिती देत होते की या गटांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे हा नाहक दिखावा करण्याची आवश्यकता नव्हती. आणि त्या आडून जे काय या गावांना बदनाम करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत त्यांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. पूर्ण माहिती घेऊन त्यांनी बोलावं. वाळू नेमकी कुठून चोरी होती, नेमकं या गावकऱ्यांची मागणी काय आहे, प्रशासनाची अडचण काय आहे, हे सर्व बाळगून पाहावं आणि त्यानंतर यावरती भाष्य करणं हिताचं नाही. कारण या सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळाली पाहिजे याबाबत कोणाचंही बहुमत नाही. कारण काल जे गट देण्यात आलेले होते, जे गावं निवडण्यात आलेली होती ती गावं कुठली आहेत? वडगाव, दक्षिण उत्तर, कुनवळ ह्या गावांना देखील पानोळा नदी आहे ना. ते गट का निश्चित त्या ठिकाणी का त्यांना स्थानिकांना वाळू काढण्यासाठी परवानगी प्रशासनाने दिली नाही? आणि हे जे बुरटे काय लोक बोलतायत त्यांनी देखील याबाबत आवाज उठवावा. का तर त्यांना देखील ही वाहून नेणं परवडणार नाही. याबाबत खर्च किती येणार आहे याची देखील तपशील पाहणं आवश्यक आहे. कारण ज्या गावांना म्हणजे वाळू धोरण ठरवण्यात आलेलं आहे त्या वाळू धोरणामध्ये स्थानिक नागरिकांना वाळू वाटपासाठी वेगळा नियम करण्यात आलेला आहे. ज्या गावात खरंच वाळू उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणचा विषय वेगळा आहे. मात्र ही जी गावं निवडण्यात आलेली आहेत, करमाळा तालुक्यातून सीना नदी ज्या भागातून जाते त्या गावात सुद्धा बिटरगावला वाहू न्यायला येणार असतील तर बिटरगाव बाळेवाडीवाले लोक शांत कशी बसतील? तुम्ही 60-70 वाहनं या गावात घेऊन येत आहेत आणि स्थानिकांनी तुम्ही कसे वाळून येत आहे ते पाहिजे. हा कुठला कायदा आहे? स्थानिक लोकांसाठी वाळू वाटपाचा नियम हा वेगळा आहे आणि वाळू धोरणामध्ये याची नोंद देखील करण्यात आलेली आहे. याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि जे सरकारला देखील एक या माध्यमातून विनंती आहे की करमाळा तालुक्यात भीमा आहे, सीना आहे, याबरोबर कानोळा आहे, याशिवाय इतर देखील ओढे आहेत, छोट्या छोट्या नद्या देखील आहेत, त्या ठिकाणी देखील वाळू उपलब्ध असते. त्या ठिकाणी वाळू काढण्यासारखी कुठं आहे का याची देखील पाहणी करणं आवश्यक आहे. आणि तिथून देखील वाळू उपलब्ध होऊ शकेल का याची देखील पाहणी करून त्याचे सर्वे होणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यातील कोंढर चिंचोली असेल किंवा वांगी असेल किंवा केम असेल या भागातील नागरिकांना बिटरगाव येथील वाहून नेणं परवडणार आहे का याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. सातोली सारख्या भागातून देखील तेथील लाभार्थ्यांना बिटरगाव हे वाळू साठी देण्यात आलेला आहे. ते वाळूची किंमत किती आणि ते वाळू वाहतुकीचा खर्च होणार आहे किती याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. विनाकारण त्या बिटरगावला आणि बाळेवाडीला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. त्या सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना हा वाळूचा खर्च देखील परवडणार आहे का हे देखील पाहणं आवश्यक आहे. त्याचा सर्व अभ्यास करून
सरकारनं याबाबत काय सुधारणा करता येतील का हे पाहणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच हे वाळू वाटपाचं नियोजन करणं यशस्वी होईल असं म्हणावं लागेल. राहिला विषय वाळू चोरीबाबतचा. वाळू चोरी होऊ नये यासाठी तलाठी आहे, त्यांच्यानंतर ग्रामसेवक आहेत, स्थानिक प्रशासन आहे, ते यावरती का लक्ष देत नाही? त्यांनी सीसीटीव्ही बसवावेत. ही वाळू जर खरंच रोखायची असेल तर त्यांनी सीसीटीव्ही बसवावेत. त्यांना माहिती असेल ना कुठे वाळू चोरी होते ही, तिथे का सीसीटीव्ही बसवला जात नाही? मुळात या ठिकाणचे वाळू चोरीचं प्रमाण हे अत्यल्प आहे. वाळू चोरी जर मोठ्या प्रमाणात झाली असती तर जप्त झालेल्या वाळूचा साठा वाढलेला असता. जप्त झालेल्या वाळूचा साठा जर मोठ्या प्रमाणात असता तर अनेक लाभार्थ्यांना ती वाळू मिळाली असती. आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी सांगतोय की जप्त झालेली वाळू ही सीना नदीतली खूप कमी प्रमाणातली आहे, पण इतर ठिकाणची जी वाळू आहे त्या वाळूचं प्रमाण सर्वाधिक आहे. या भागातले वाळू चोरी होण्याचं प्रमाण आणि इतर ठिकाणच्या चोरी होण्याचं प्रमाण याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे. कारण या भागातून जी वाळू काढली जाते ती शक्यतो बाहेर गावी जात नाही. स्थानिक नागरिक काही जण वाळू काढतात, नाही असं नाही. हातपाठीने कोण वाळू काढतं, कोण मोटरसायकलवरती वाळू काढतं. हातपाठीला तर परवानगी आहे ना, म्हणजे स्थानिक जे वाळू वापरण्यासाठी वाळू वापरली पाहिजे वाळू धोरणामध्ये त्यामध्ये म्हटलेलं आहे. ते देखील जर कोण उद्या त्याला काय म्हणत असेल तर आपल्या ज्ञानाचा इथं विनाकारण पाजळू नये, व्यवस्थित माहिती द्यावी, त्याच्यानंतर या वाळूच्या ह्याच्याबाबत बोलावं. विनाकारण काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणात दंड आकारले जात आहेत, याची देखील प्रशासनानं नोंद घ्यावी आणि या वाळू धोरणामध्ये काही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय ह्या सर्वसामान्य लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचं हे जे धोरण आहे ते यशस्वी होणार नाही असं या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. या वाळूबाबतच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, काल पेट्रोलगाव, श्री बाळेवाडी या गावांमध्ये जो काय संघर्ष झाला प्रशासनाबाबत, हे सर्व एकूण ज्या काही घडामोडी झाल्या याबाबतची व्हिडिओ देखील यावरती आहेत. अनेक पत्रकारांनी देखील याबाबत मांडणी केलेली आहे, त्याची देखील पाहणी करावी. कारण वास्तव चित्र हे खूप वेगळं आहे. या ठिकाणी रस्ते नाहीत, एकतर महापूर ज्या वेळेस आला त्यातून अनेक शेतकरी अजून सावरलेले नाहीत, अनेक लोकांची शेती वाहून गेलेली आहे, अनेक लोकांच्या विहिरी बुजलेल्या आहेत. कस तरी शेतकरी आपदून या भागातलं पिकं जगवण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करत आहेत. नदीत त्यांच्या पाईपलाईन आहेत, त्या पाईपलाईन जर ह्या वाळूसाठी काढायचं म्हणलं तर ते परवडणार नाही. पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत. अशा परिस्थितीमध्ये यामध्ये नेमके काय सुधारणा करता येईल यासाठी स्थानिक नागरिकांची देखील मतं जाणून घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.